आणि नेमकं भक्ती करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये संकट येत असतात, पण त्या संकटातून तारणारा तो परमेश्वर बसलेला नाही महाराज। ईश्वर है रखवाला, जिसका कोई नहीं संगी साथी उसका ईश्वर है रखवाला। तुम्ही ज्याची भक्ती करताना तो तुम्हाला सांभाळतो ना दादा। जब ठोकर खाने के बाद भी ना गिरे तो समझ लेना ऊपर वाले ने हाथ थाम करके रखा है आपका। जीवनात संकट येऊन सुद्धा, दुःख येऊन सुद्धा जर तुम्हाला तकलीफ झाली नाही आणि जेवढं नुकसान व्हायला पाहिजे तिथं एखाद्याने काटा केला, एखाद्याने समजा नियोजन केलं आणि एखाद्याने तुम्हाला तकलीफ देण्याचं काम केलं, पण त्याचा डाव फसला, तुम्हाला त्याला खूप त्रास द्यायचा होता, खूप तकलीफ द्यायची होती, तुम्हाला जीवनातून उठवायचं होतं, पण एवढं प्रयत्न करून, एवढं प्लॅनिंग करून, एवढं संकट आणून सुद्धा जर तुम्हाला धक्का लागला नाही असं समजून चला की त्याने तुमचा हात धरलेला आहे, त्याने तुमचा हात हातात धरलेला आहे आणि त्याने ठरवलेलं आहे की तुम्हाला तकलीफ होऊ द्यायची नाही। ठोकर खाने के बाद भी अगर ना गिरे तो समझ लेना उसने हात पकड़ के रखा है। म्हणून आपल्या जीवनात संकट येतं असं नाही, अनेकाच्या जीवनात संकट आले पण त्यांनी कधी वाईट विचार कधीच केला नाही, तुम्हाला सांगतो।